नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या 3 रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तुरीची डाळ 1 वाटी घेतलेले आणि तांदूळ 1 वाटी घेतलेले। हे स्वच्छ धुवून घेते। डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्हाला जर तुरीची डाळ नको असेल तर तुम्ही मुगाची डाळ जरी वापरली तरी चालेल। आमच्याकडे अशाच पद्धतीने करतात तर मी तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही कसे करता जरा मला कमेंट करून जरूर सांगा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 ग्लास मी ह्यात पाणी टाकलेलं आहे आणि भातामध्ये पण आपण पाणी टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये पण 1 ग्लास टाकलेला आहे। एक वाटीसाठी हे केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम मीठ टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 अर्धा चमचा तूप, गाईचं तूप आहे हे देशी, त्यात टाकणार आहे थोडीशी हळद। भातामध्ये मीठ टाकल्यानंतर बघा हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे आपण ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तूप टाकलेलं आहे हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला कुकरला काय करणार आहे, मी मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही टोपात जरी शिजवून घेतलं तरी पण चालू शकतं। कुकर बघा आपला झालेला आहे, तर भात शिजलेला आहे आणि आपली डाळ पण शिजलेली आहे। तर डाळीला काय करायचं, थोडंसं असं गुटून घ्यायचं किंवा असं मिक्स करून घ्यायचं आणि एका वाटीनं काय करायचं, भात असा दाबून आपण काढायचा आणि त्याच्यावर आपल्याला अशाच पद्धतीची डाळ टाकायची आहे। भात बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। ताटाला लावताना असा भात घ्यायचा, त्याच्यावर अशी डाळ टाकायची आणि त्याच्यावर काय करायचं, थोडीशी आपली तुपाची धार वरून टाकायची। आपण डाळीत पण टाकलेलं आहे, अशी तुपाची धार टाकायची आणि जेव्हा आपण ताट बनवतो ना तर तवा अशा पद्धतीतच ठेवायचं असतं। आता मी तुम्हाला दाखवते कढी। त्यासाठी बघा 250 ते 300 ग्रॅम मी दही घेतलेलं, दही घरी लावलेलं आहे बघा, एकदम घट्ट असं दही आहे। आता ह्याच्यात काय करायचे माहिती आहे का, आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेते। बेसन पीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं, त्यात टाकणारे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया चांगलं। हळद टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही दह्याच्या जागी ताकाची पण करू शकता। खूप रेसिपी मी पहिला पण अपलोड केलेल्या, त्यात टाकणार आहे पाणी। आता तुम्हाला कढी किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकायचं पाणी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास मी पाणी ओतलेलं आहे। आता तुम्हाला कढी किती पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। टोप ठेवलाय बघा गरम करायला आणि टोप चांगला गरम झालेला आहे कढी करायसाठी। ह्याच्यामध्ये काय करते, 2 ते 2.5 चमचे मी तूप टाकून घेते। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण वापरू शकता। तूप टाकून घेतलेलं आहे, तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी चांगली तडतडली, 1 चमचा टाकायचं जिरे, थोडीशी मेथीचे दाणे, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला हिरवी मिरची। मस्त असा परतून घेऊया। मस्त अशा बघा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि त्याच्यात टाकायचं आपण हे जे मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि आता आपण ह्याला चांगलं उकळून देऊया। मस्त अशी बघा कढी उकळलेली आहे, चांगली उकळून दिलेली आहे। असं हलवत राहायचं उकळायला लागले की, नाही तर कधी कधी काय होतं, फुटती कढई। त्यासाठी काय करायचं, कढीला खालीच बेसन पीठ वगैरे लावून चांगले मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अशी फोडणीला टाकायचं। ह्याच्यात आपण मीठ टाकलेलं नाही आहे, तर ह्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा साखर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि गॅस आहे मीडियम, बिलकुलच गॅस आपण वाढवलेला नाही, मीडियम गॅसवरच केलेलं आहे। तर ह्याला चांगलं आपण उकळून देऊया। पण उकळून कसं द्यायचं माहिती आहे का, हलवतच राहायचं असं। कोथिंबीर, मीठ आणि साखर टाकल्यानंतर पण बघा 5 ते 7 मिनिट मी चांगली मीडियम गॅसवर उकळून दिलेली आहे। अशा पद्धतीत एकदम झटपट अशी कढी बनवायची, छान लागते। आता आपण करूया मेथीची भाजी। तर कढई बघा गरम करत ठेवली, चांगली गरम झालेली आहे। त्यात टाकूया आपण थोडंसं तेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, मोहरी चांगली फुटलेली आहे बघा। त्यात टाकायची आपल्याला मिरची, कमी तिखटवाली आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात टाकायची आपल्याला मेथीची भाजी। 1 छोट्या आकाराची जुडी घेतलेली आहे आणि हिला चांगली परतून घ्यायची। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ आणि भाजीचं पाणी कसं पूर्णपणे नितळून घ्यायचं, म्हणजे जरा जास्त पाणी सुटत नाही, कारण जेव्हा मीठ टाकतो की नाही की त्याच्यानंतर सुद्धा मग पाणी सुटतं। ह्याला चांगलं आपण परतून घेऊया। मेथीची भाजी बघा आपली झालेली आहे, याचं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। अशा पद्धतीत झटपट अशी मेथीची भाजी करायची। आपल्या तिन्ही पण रेसिपी झालेल्या आहेत। वरणाला तर काय फोडणी वगैरे टाकायची नसते, तुम्ही टाकत असाल तर मला जरूर कमेंट करून सांगा। ह्या तुम्हाला तिन्ही रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।